हाय स्टुडंट्स, पहा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 3 मेथड सॉल्व करायला शिकलेलो आहे. फॉर्म्युला मेथड, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड. ह्या 3 मेथडचा यूज करून आपण काही वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व करायला शिकतोय. तर ॲप्लिकेशन्स ऑफ काय सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज वर्ड प्रॉब्लेम्स. हे वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला एक्सरसाइज दॅट इज प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये दिलेले आहेत. त्यातले 4 प्रॉब्लेम्स जे आहेत ते मी लास्ट लेक्चर मध्ये सॉल्व केले होते. आता त्याच्या पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत पहा लक्षात, वी आर गोइंग टू सॉल्व दोज प्रॉब्लेम्स, नेक्स्ट प्रॉब्लेम्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिस सेट 2.6. चला पाचवा प्रॉब्लेम मी या ठिकाणी लिहिलेला आहे. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. पहा दुसरी जी टेस्ट झाली शाळेची त्या टेस्ट मध्ये सुयशला 10 मार्क जास्त मिळाले. कोणापेक्षा? पहिल्या टेस्ट पेक्षा. पहिल्या टेस्ट पेक्षा 10 मार्क सेकंड टेस्टला जास्त मिळाले. त्यांनी जास्त तयारी केली, जास्त मार्क मिळाले. 5 times the score of second test is the same as the square of the काय सांगा score in the first test. पहा दुसऱ्या टेस्टच्या मार्कांची 5 पट ही पहिल्या टेस्टच्या मार्कांच्या वर्गाने एवढी आहे. ही कंडिशन दिली आहे. चला आपण इक्वेशन म्हणून, काय अडचण नाही, सोपं आहे एक्झाम्पल. काय सांगितले? 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट. पहिली पेक्षा दुसरीला 10 मार्क जास्त. मग पहिलीला जर x असतील तर दुसरीला x अधिक 10. If the first test has x marks, then second test has x plus 10 marks. Simple आहे. मी या ठिकाणी सॉल्व करायला सुरुवात करतो. हा एक्झाम्पल लक्ष द्या माझ्या सर्वांनी. पहा लेट सुयश got the marks in first stage is equal to काय असणार x. पहिल्या टेस्ट मध्ये किती मार्क पडले सुयशला? x मार्क पडले. हा and मार्क्स इन सेकंड टेस्ट. आता सेकंड टेस्ट मध्ये किती मार्क पडले? x plus 10 पडले. लक्षात घ्या 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट. पहिलीपेक्षा सेकंडला 10 मार्क जास्त पडले. पहिलीला x धरले तर सेकंडला x plus 10 घेतले आपण. आता काय करायचं पहा, नाउ बाय गिवन कंडिशन. एक कंडिशन तुम्हाला दिलेली असते. त्या कंडिशनच्या आधारे तुम्हाला काय करावं लागतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागतं. तर we are going to see that condition. What is the condition? Let's say pa 5 times the score of the second test. Pa 5 times the score of काय सांगा second test. Score of काय सांगा second test. Second test चा स्क्वेअर ची 5 पट is same म्हणजे equal to square of the score in the first test. म्हणजे काय सांगा score in first state. त्याचा काय सांगा स्क्वेअर आहे. 5 स्क्वेअर ऑफ द स्कोर इन काय सांगा फर्स्ट स्टेट. म्हणजे सेकंड टेस्टच्या मार्कांची 5 पट ही पहिल्या टेस्ट मधल्या मार्कांच्या वर्गा एवढी असं सांगितले. 5 टाइम्स ऑफ द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द काय सांगा स्कोर इन द फर्स्ट स्टेट. चला आता लक्ष द्या. मग 5 into व्हॉट इज द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा स्कोर किती आहे? x plus 10 म्हणजे x plus 10 is equal to what is the score of first test? It is the x, that's why x square. हल लक्षात 5 ने मल्टिप्लाय करा. 5x plus काय सांगा 50 is equal to how much? x square, right? x square is taken here minus x square plus 5x आणि प्लस काय सांगा 50 equal to 0. तो x square या बाजूला आला. लक्षात. आणि काय झाला? मायनस झाला. x square comes here becomes minus. इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होतो. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे स्क्वेअरची टर्म आहे ती निगेटिव्ह आलेली आहे. पण शक्यतो आपण स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह घेत नाही. कुठल्याही संख्येचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. म्हणून निगेटिव्ह घेतलं तर थोडं ऑड वाटतं. पण आपण काय करू, दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करू आणि ते प्लस करून घेऊ. मल्टिप्लाय बाय मायनस साइन. मायनस काय सांगा साइन. सांगा इथे किती झाले? प्लस x स्क्वेअर. इथे झाले मायनस 5x. इथे झाले मायनस 50 इक्वल टू काय सांगा 0. सगळ्यांची साइन बदलले मी, कारण का स्क्वेअरची टर्म शक्यतो आपण काय करतो पॉझिटिव्ह घेत असतो. लक्षात आलं सर्वांच्या? म्हणून मी असं घेतलं. आता तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे. लक्षात आले सर्वांच्या? फॅक्टर्स कुणाचे फॅक्टर्स पाडणार तुम्ही? -50 चे. कुणाचे? -50 चे. -10 आणि काय सांगा +5. पहा 10 आणि 5 फॅक्टर्स पडतील. मिडल टर्मचं साइन आपण मोठ्या फॅक्टरला देतो. मिडल टर्मचं साइन कुणाला देतो? मोठ्या फॅक्टरला देतो. आणि मग आता मायनस प्रॉडक्ट घेण्यासाठी मायनस घेतलं, हे प्लस किंवा मायनस प्लस मायनस. येते लक्षात? अशा पद्धतीने आपण ते घेतलं. आणि मग आता पुढे लक्ष द्या. आलं का सर्वांच्या लक्षात? नंतर पहा therefore x स्क्वेअर. आता हे फॅक्टर स्प्लिट करायचे, मिडल टर्म स्प्लिट करायची.
-10x + 5x इज -50 इक्वल टू काय सांगा 0. ही मिडल टर्म जी आहे ना ते स्प्लिट केली युजिंग द फॅक्टरचा यूज करून स्प्लिट केली ती. आणि मग आता काय आलं पहा लक्षात, याचा एक ग्रुपिंग झालं, याचं एक ग्रुपिंग झालं. x in bracket x minus 10 plus 5 in bracket x minus 10 equal to 0. पहा x in bracket x minus 10 plus 5 x minus 10 equal to 0. Both the brackets are same. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसा आहे सेम. Therefore x minus 10 and here it is x plus 5 equal to 0. पहा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x minus 10, सेकंड ब्रॅकेट मध्ये x plus 5. पहा both brackets are same. That's why taken common. हा ब्रॅकेट मी कॉमन घेतला x minus 10. इथं राहिले x, इथं राहिले प्लस 5 कळालं. आणि when the product of two brackets is 0 then either first bracket is 0 or second bracket is 0. मग आपण लिहूया पहा x minus 10 equal to 0 or x plus 5 equal to 0. पहा एक तर x minus 10 तरी 0 असेल किंवा x plus 5 तरी 0 असेल. मग therefore x is equal to 10 or x equal to काय सांगा -5. तर दिस इज आवर ऑफ द परंतु x च्या दोन व्हॅल्यू आल्या आपल्याला, एक आली प्लस एक आली मायनस. परंतु कशाला मानलं x? फर्स्ट टेस्ट पहिल्या टेस्ट मधील मार्कांना आपण x मानले. टेस्टचे मार्क निगेटिव्ह असत नाहीत. कळते सर्वांना टेस्टचे मार्क कसे असतात पॉझिटिव्ह, आपल्या सर्वांना माहिती आहे. हा ठीक आहे. मग टेस्टचे मार्क निगेटिव्ह नसतात. मग पहा स्कोर म्हणजेच मार्क इन टेस्ट नेवर बी निगेटिव्ह. टेस्टचे मार्क निगेटिव्ह असणार नाहीत म्हणून आपण x इक्वल टू किती निवडले, तर x इक्वल टू +10 हे आपलं आन्सर आलं. -5 आपण ऍक्सेप्ट केलेलं नाही कारण ते निगेटिव्ह आले आणि टेस्टचे मार्क निगेटिव्ह असत नाहीत. मग आता पहा लक्षात, देअरफॉर स्कोर इन फर्स्ट टेस्ट किती होता? फर्स्ट टेस्ट पहा किती होता x म्हणजे किती आले 10. आलं लक्षात. पहिल्या टेस्टचे मार्क किती आले सांगा 10 मार्क्स आले. आणि स्कोर इन सेकंड टेस्ट आणि दुसरे टेस्टचे मार्क जे आहेत ते पहा लक्षात घ्या x + 10 होते. तर तुमचं उत्तर येईल काय सांगा 10 + 10 काय सांगा 10 इज इक्वल टू 20 मार्क्स. सेकंड टेस्ट मध्ये 20 मार्क्स आणि फर्स्ट टेस्ट मध्ये काय सांगा 10 मार्क्स. तर असा एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाहून घ्या. आता आपण घेणार आहे एक्झाम्पल नंबर 6. पहा 6 एक्झाम्पल मी राईट केलेले आहे. पहा मिस्टर कसम. पहा मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. एक छोटे छोटे मातीचे भांडे बनवते मिस्टर कसम. ही मेक्स सर्टेन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. पहा दररोज तो ठराविक भांडी बनवतो, दररोज बनवतो. पहा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. पहा जेवढी भांडी तो बनवतो त्याच्या नीट लक्षात घ्या 10 पटीपेक्षा 40 रुपयांनी जास्त एवढी एका पॉटची किंमत ठेवतो तो. नीट लक्ष द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा लक्ष द्या. लेट नंबर ऑफ पॉट्स, तर आपल्याला काय करायचंय नंबर ऑफ पॉट्स काढायचे. नंबर ऑफ काय सांगा पॉट्स. बरोबर ठीक आहे. मेड पर डे. दर दिवसाला किती पॉट्स बनवतो x बनवतो. हा ठीक आहे. आणि कॉस्ट ऑफ ईच पॉट आणि प्रत्येक पॉटची किंमत किती आहे पहा लक्षात घ्या. आता चला प्रोडक्शन कॉस्ट लक्ष द्या ऑफ ईच पॉट किती ₹40 मोर. 40 ने जास्त आहे. 40 किती आहे मोर म्हणजे प्लस कशापेक्षा 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स. नंबर ऑफ पॉट्स किती आहेत x त्याच्या 10 टाइम्स. पहा एका पॉटची कॉस्ट ही नंबर ऑफ पॉटच्या 10 टाइम्स पेक्षा 40 ने मोर आहे. नंबर ऑफ पॉट्स * 10 प्लस काय सांगा 40. ते वाक्यात सगळं दिलेलं असतं आपल्याला एक्झाम्पल मध्ये. पहा नंबर ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 40 ने जास्त आहे कशापेक्षा 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्सच्या 10 टाइम्स पेक्षा 40 ने जास्त ही झाली एका पॉटची कॉस्ट. नाउ टोटल प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल टू 600 रुपीज. किती आहे पहा एकूण एका दिवसाला किती कॉस्ट होते. प्रोडक्शन कॉस्ट किती आहे 600 रुपये. इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज काय सांगा 600. मग मला सांगा एका दिवसाला किती पॉट बनवले
x एका पॉटची व्हॅल्यू किती आहे एवढी हे पाहिजे एवढी ही जी पॉटची ही व्हॅल्यू आहे लक्षात घ्या आलं लक्षात एक पॉट कितीला विकतो तो 10x + 40 ला कारण कॉस्ट आपली एवढी आली किती पॉट्स आहेत ते मग आता इथे लिहितो पहा नंबर ऑफ पॉट्स इनटू कॉस्ट ऑफ ईच पॉट इक्वल टू 600 आणि एका दिवसाला जेवढे पॉट बनवतील त्याचे त्याने कॉस्ट ने मल्टिप्लाय करायचं आहे की नाही समजा 10 पॉट बनवतो 10 ची किंमत जी असेल ती 600 होईल असेल हा चला किती पॉट बनवतो एका दिवसाला तो x बनवतो किती एका पॉटची कॉस्ट 10x प्लस काय सांगा 40 पहा एका पॉटची व्हॅल्यू एवढी आहे आणि x पॉट बनवलेत मग एका पॉटच्या व्हॅल्यूला काय केलं नंबर ऑफ पॉट्स ने मल्टिप्लाय केली की टोटल व्हॅल्यू निघणार किती आले सांगा 600 कळते सर्वांना आलं का लक्षात पहा सगळं एक्झाम्पल मध्ये दिलेलं असतं सगळं दिलेलं असतं आपण फक्त ते मांडायचे आपल्या भाषेत x घेऊन एक व्हेरिएबल x घ्यायचं आणि त्याच्या आधारे एक्सप्लेन करायचे एक्झाम्पल हा त्यांनी सांगितलं होतं की एका दिवसाला जो जेवढे पॉट बनवतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपये जास्त लावून तो विकतो त्याच्या पॉटची संख्या आपण x मानली आणि किंमत किती घेतली 10 पटीपेक्षा 40 ने जास्त म्हणजे 10x + 40 एवढे पॉट एका दिवसाला आणि एकाची व्हॅल्यू एवढी नंबर ऑफ पॉट्स इनटू व्हॅल्यू ऑफ पॉट इज इक्वल टू काय असणार टोटल कॉस्ट 600 रुपयाची पॉट बनवतो चला पॉट करू x ने 10x ने मल्टिप्लाय करा 10x² x ने 40 ला मल्टिप्लाय करा 40x इज इक्वल टू हाऊ मच 600 आलं लक्षात मग 10x² प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू हाऊ मच 0 डिवाइड बाय 10 10 ने डिवाइड केले काय की सोपं होईल ते एक्झाम्पल 10 ने डिवाइड केले तर राहील फक्त x² इज राहील 4x मायनस किती सांगा 60 इक्वल टू काय सांगा 0 आलं लक्षात अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो आता फॅक्टर्स कोणाचे पाडणार तुम्ही -60 चे पहा फॅक्टर्स कोणाचे पाडायचे तुम्हाला -60 चे तर मी काय करतो 10 आणि काय सांगा 4 सॉरी 10 and 6 10 60 आहे की नाही 10 and 6 60 चे फॅक्टर किती थर्ड टर्म चे फॅक्टर पाडायचे की ज्यांची बेरीज झाली मिडल टर्म इतकी आली पाहिजे मिडल टर्मला साइन कोणते प्लस मग बिगर फॅक्टरला प्लस देऊ याला मायनस देऊ प्लस मायनस मायनस प्लस मायनस -60 कळालं सर्वांना मग मिडल टर्म स्प्लिट करू -10 आणि -6 आलं आहे मग काय आलं सांगा हे पाहिलं x² + 10x - 6x = 0 पहा व्हाट यू कॅन सी दॅट वी हॅव स्प्लिटेड द मिडल टर्म काय केली आपण मिडल टर्म स्प्लिट केली आहे येते लक्षात सर्वांच्या मिडल टर्म काय केली आपण सांगा स्प्लिट केली आणि मिडल टर्म स्प्लिट केली युजिंग द काय सांगा these two factors +10 and काय सांगा -6 तर +10 and -6 these are the काय सांगा two factors right ठीक आहे युजिंग those two factors we have splitted the middle term आता काय करायचे पहा लक्षात घ्या we can take the common from first two terms and we can take the common from next two terms right ठीक आहे पहिल्या दोन टर्म मधून कॉमन घेतो आणि नेक्स्ट म्हणजे आपण काय केलं ग्रुपिंग केलंय कशाचं ग्रुपिंग केलं दोन टर्म्स बरोबर ठीक आहे इन इच ग्रुप वी हॅव टेकन द टू टर्म्स हे दोन टर्म्सचा एक ग्रुप झाला या दोन टर्म्सचा एक ग्रुप झाला काय बरं कॉमन निघेल व्हेन यू कॅन सी प्रॉपरली तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर काय लक्षात येतं इथे x आहे इथे x आहे x कॅन बी टेकन कॉमन म्हणून मी x कॉमन घेतो पहा लक्षात घ्या x² पैकी x बाहेर आल्यानंतर काय राहील सांगा x बिकॉज x * x x² नंतर याच्यातून ह्या टर्म मधून मी जर x कॉमन घेतला तर किती राहते सांगा +10 कारण 10 * x 10x राइट ठीक आहे नाउ वी हॅव टू टेक द कॉमन फ्रॉम these two terms आता आपल्याला या दोन टर्म्स मधून कॉमन घ्यायचं आहे मग चला आपण घेऊया व्हाट यू कॅन सी whether x can be taken common you can see there whether x can be taken common no because here it is x but here it is not x that's why we cannot take the x common what is to be taken common you can see that here it is the 6 here it is the 60 both are in the table of 6 दोन्ही 6 च्या पाड्यातले आहेत की नाही मग दोन्ही जर 6 च्या पाड्यातले असतील तर we can take 6 as a common and so you can see that here it is a minus sign here it is a minus sign can also be taken common म्हणजे आपण -6 कॉमन घेणार आहे काय घेणार कॉमन -6 या दोन टर्म मधून आपल्याला -6 कॉमन घ्यायचं आहे मग चला घेऊया -6 कॉमन पहा लक्षात घ्या काय दिसलं तुम्हाला -6 कॉमन घेतलं इथं काय राहील सांगा x आपण मायनस चिन्ह सहित कॉमन घेतलेले त्यामुळे आतमध्ये मायनस चिन्ह येणार आहे का नाही येणार आहे त्यामुळे परत एकदा या ठिकाणी सुद्धा मायनस चिन्ह कॉमन घेतलेले 60 मधून जर आपण 6 कॉमन घेतले तर आपल्याला 10 बसणार आहे म्हणजे 10 चा भाग बसणार आहे कारण 10 * -6 -60 होतात =0 आणि तुम्हाला लक्षात आलेलंच आहे की व्हॉट यू कॅन सी दॅट दिस टू ब्रॅकेट्स आर सेम
हे नेहमीच असं होतं जेव्हा जेव्हा आपण प्रॉपर फॅक्टर्स घेऊ, फॅक्टर पाडतानाच आपण त्याचा विचार केलेला आहे. असे फॅक्टर पाडायचे थर्ड टर्मचे की ज्यांचे बेरीज किंवा वजाबाकी मधल्या टर्म इतके आले पाहिजे, म्हणून तर ते करायचे की जेणेकरून हे दोन ब्रॅकेट सेम येतातच, आलेच. आणि मग जेव्हा दोन ब्रॅकेट सेम येतात तर तो ब्रॅकेट आपण कॉमन घेऊयात. पहा लक्ष, x + 10 इज टेकन कॉमन, x + 10. आता व्हॉट विल रिमेन इन द अनदर ब्रॅकेट? या ब्रॅकेट मध्ये काय बरं राहील? ह्या टर्म मधून मी हा ब्रॅकेट कॉमन घेतला, या टर्म मध्ये फक्त x शिल्लक राहतो. या टर्म मधून मी x + 10 कॉमन घेतला, या टर्म मध्ये -6 कॉमन शिल्लक राहतो, म्हणजे इक्वल टू काय सांगा? 0. हे पहा, जेव्हा दोन ब्रॅकेट सेम येतात तेव्हा तो कॉमन घेतो आपण, तो ब्रॅकेट एकदाच लिहायचा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं जे आहे ना हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायचं. आलं लक्षात? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे whenever the product of two brackets is 0, जेव्हा जेव्हा दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट जर 0 असेल then either first bracket is 0 or second bracket is 0. एक तर पहिला ब्रॅकेट तरी 0 असेल किंवा दुसरा तरी 0 असेल. हा तर 0 असला पाहिजे किंवा हा तर 0 असला पाहिजे. येते लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. मग आता मला सांगा either x + 10 = 0 or x - 6, second bracket is 0. This is bracket, this is the first bracket. Either this bracket is 0 or this bracket is 0. म्हणून मी हा 0 दाखवला, हा 0 दाखवला. आता सॉल्व करू. सॉल्व करणं काय? तर पाचवीचा विद्यार्थी सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करीन. आता काय करायचंय? x ची व्हॅल्यू काढायची. x इक्वल टू काय सांगा? -10. This + 10 goes there, becomes -10. Then let's see here. या ठिकाणी चेक करूयात आपण. x इक्वल टू -6 goes there and becomes +6. पहा, when the numerical goes from one side to the another side of the equation, then its sign changes. प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं, मल्टिप्लायला असेल तर डिवाइडला जातो, डिवाइडला असेल तर मल्टिप्लायला जातो. आपल्या सगळ्यांना ते रूल्स माहिती आहेत. आणि मग अशा ठिकाणी x च्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता आलं कन्फ्युजन? -10 घ्यायचा की +6 घ्यायचा, आहे की नाही? x हॅज 2 व्हॅल्यूज. मग चला आपण पाहूयात कुणाला मानले x. व्हॉट इज x? x इज द नंबर ऑफ पॉट्स मेड बाय द काय सांगा बाय दॅट मिस्टर कसम. हा जो काय मिस्टर कसम आहे त्याने पॉट्स बनवले पर डे. एका दिवसात किती पॉट बनवले त्याची संख्या x. आता मला सांगा मिस्टर कसम -10 पॉट्स बनवेल का रे दिवसात? पॉटची संख्या निगेटिव्ह येते का? असेल का पॉटची संख्या निगेटिव्ह? नसते, बरोबर की नाही? पॉटची संख्या निगेटिव्ह नसते, कारण पॉट्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. पॉट नंबर ऑफ पॉट्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून आपण म्हणूयात पहा, बट नंबर ऑफ पॉट्स नेव्हर बी निगेटिव्ह, नेव्हर बी निगेटिव्ह. पॉटची संख्या निगेटिव्ह असू शकणार नाही. म्हणून आपण म्हणायचं की वी ऍक्सेप्टेड x इक्वल टू काय सांगा? 6. x च्या दोन व्हॅल्यू आपल्याला आल्या होत्या -10 आणि +6. परंतु कोणती ऍक्सेप्ट करायची? तर आपल्याला सगळ्यांना कॉमन सेन्स असतो. तुम्हाला असणार आहे, मला पण आहे, सगळ्यांनाच असतो. आणि त्या कसमला सुद्धा असणार आहे कॉमन सेन्स, आहे की नाही? निगेटिव्ह पॉट कसे बनवायचे बाबा? निगेटिव्ह पॉट बनवलं तर त्याचा धंदा निगेटिव्ह मध्ये जाईल, तो लॉस मध्ये जाईल. मग धंदा करण्यात काय अर्थ आहे का? नाही. पॉझिटिव्ह, कारण पॉटची संख्या निगेटिव्ह नसते, म्हणून +6 आपण ऍक्सेप्ट केले. आणि अशा प्रकारे आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. आता आपल्याला आन्सर लिहायचंय. लेट्स राईट डाऊन द काय सांगा आन्सर. चला, काय क्वेश्चन विचारलाय? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. व्हॉट इज द प्रोडक्शन कॉस्ट? हे पहा, कॉस्ट इथे, नंबर ऑफ पॉट्स इथे, दोन्ही विचारले आपल्याला. व्हॉट इज द प्रोडक्शन कॉस्ट? व्हॉट इज द नंबर ऑफ पॉट्स? चला, x कोणाला मानले तुम्ही? नंबर ऑफ पॉट्सला मानले. मी लिहितो नंबर ऑफ पॉट्स मेड पर डे बाय मिस्टर कसम इज इक्वल टू काय सांगा? 6. त्याला x मानलं होतं आपण, ते किती आले आपल्याला सांगा? हे पाहिजे 6, आहे की नाही? अँड कॉस्ट, दॅट इज प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू व्हॉट इज द कॉस्ट ऑफ ईच पॉट? 10x + 40. हे पाहिजे आपण मानलेलं आहे. 10x + काय सांगा? 40. व्हॉट इज 10 * काय सांगा? 6 + 40. व्हॉट इज 6? Value of x is 6. We have substituted that value. But 10 * 6 किती झाले? 60 + 40. That is काय सांगा? 100 रुपीज. लक्षात आलं? एका पॉटची व्हॅल्यू आहे 100 रुपीज. आणि एका दिवसाला तो किती पॉट बनवतो? 6 पॉट्स. मग किती रुपयांचे पॉट झाले सगळे? एका पॉटची व्हॅल्यू 100 रुपये. एका दिवसाला 6 पॉट बनवले. 100 गुणिले 6, 600 रुपयांचे पॉट तो त्या ठिकाणी बनवतो. झालं व्हेरिफिकेशन आपल्या एक्झाम्पलचं. काय सांगितलं होतं त्यांनी? की द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे 600. आले का 600 आपले? आलेत ना? अशा पद्धतीने आपलं व्हेरिफिकेशन पण झालं का एक्झाम्पलचं, म्हणजे आपलं आन्सर जे ते राईट येते. इन दिस वे वी हॅव सीन द एक्झाम्पल नंबर 6 नाउ, राईट?
हो, तुम्हाला हे सगळ्यांना कळालं असेल. हे एक्झाम्पल तुमचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लेक्चर संपल्यानंतर परत पहा व्यवस्थितपणे कसं सोडवलं, काय सोडवलं. आता आपण जाणार आहे एक्झाम्पल नंबर 7 वर. ओके, पहा मी 7वा एक्झाम्पल लिहिलेलं आहे बोर्डवर. 7th example I have written on the board. We are going to solve that example now. This is the example of 5 marks. पहा हे एक्झाम्पल जे तो मोठे बरं, ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो पाहिला, हॉट्स आहे की नाही, हायर ऑर्डर काय सांगा थिंकिंग स्किल जे असतं त्याच्यामधले हे एक्झाम्पल आहे. क्वाईट बिगर एक्झाम्पल पण महत्वाचं आहे, खूप छान एक्झाम्पल आहे. पहा लक्षात घ्या, कन्सेप्ट वाईज छान आहे. फिजिक्सची कन्सेप्ट येणार त्यामध्ये. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम and returns to the same spot. पहा लक्षात घ्या, प्रतीक जो आहे तो प्रवाहाबरोबर, डाऊनस्ट्रीमचा अर्थ नीट लक्षात घ्या. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय सांगा, प्रवाहाबरोबर. बरोबर, ठीक आहे. बोटीने प्रवास करतोय. पहा लक्षात घ्या, प्रतीक बोटीने प्रवास करतोय आणि प्रवाहाच्या दिशेने तो 36 किलोमीटर गेलाय. किती? 36. आणि रिटर्न्स आणि विरुद्ध दिशेने परत आलाय. प्रवाहाबरोबर 36 किलोमीटर गेला, विरुद्ध दिशेने परत आला. लक्षात ना सर्वांच्या? हा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रवाहाबरोबर गेला, परत आला. 36 किलोमीटर गेला, 36 किलोमीटर परत आला. चला पुढे जाऊया. स्पीड ऑफ बोट इन स्टिल वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. बोटीचं स्पीड किती आहे? 12 किलोमीटर. किती? 12 किलोमीटर तासी, 12 किलोमीटर, 12 किलोमीटर पर आवर. व्हॉट इज द स्पीड ऑफ वॉटर करंट? तर ते ज्या प्रवाहाबरोबर तो गेला होता त्या प्रवाहाचं स्पीड किती? आता तुमचे एक कॉमन सेन्स मात्र आपल्या सगळ्यांना पाहिजे. बोटीचं स्पीड जास्त की प्रवाहाचं स्पीड जास्त? काय तुमचा अंदाज? बोटीचं स्पीड जास्त. नक्की, कारण बोटीच्या पेक्षा जर प्रवाहाचं स्पीड जास्त असेल तर तो माणूस रिटर्न येऊ शकत नाही, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परत येऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ बोटीचं स्पीड हे प्रवाहापेक्षा जास्त पाहिजे. मग आता इकडे लक्ष द्या, लेट. मी सुरुवात करतो. लेट काय काढायचं आपल्याला? स्पीड ऑफ वॉटर. मग स्पीड ऑफ वॉटर करंट. पाण्याच्या करंटचं स्पीड, वॉटर करंट इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. काय घेतलं मी? x किलोमीटर पर आवर इज द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर स्पीड ऑफ बोट किती आहे? स्पीड ऑफ बोट इथंच लिहितो. स्पीड ऑफ काय सांगा? बोट. व्हॉट इज द स्पीड ऑफ बोट? 12 किलोमीटर काय सांगा पर आवर. आणि एक लक्षात घ्या की x इज लेस दॅन काय सांगा 12, कारण पाण्याचं स्पीड हे बोटीपेक्षा कमी असतं. x चा जो आहे 12 पेक्षा लेस असणार आहे, हे लक्षात घ्या. नाऊ आता अगदी व्यवस्थित कंडिशन वापरायच्या. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. मला सांगा किती तास घेतले? 8 तास. जायला 36, यायला 36. मग आपण काय करायचं? आपल्याला कंडिशन वापरायची. जाण्यासाठी लागणारा वेळ, येण्यासाठी लागणारा वेळ, एकूण वेळ किती आहे सांगा? 8 hours. द टाइम रिक्वायर्ड टू गो डाऊन द स्ट्रीम अँड द टाइम रिक्वायर्ड टू काय सांगा? अप डाऊन द स्ट्रीम. कळतं समजा, दॅट इज अप स्ट्रीम म्हणतो आपण त्याला. तर जाण्यासाठी आणि येण्यासाठी टोटल टाइम किती लागलाय? मग जाण्यासाठी किती वेळ लागला तो काढूयात, येण्यासाठी किती वेळ लागला तो काढूयात, आणि दोघांची सम किती दाखवायचे? 8 hours. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. मग आता पहा, लक्षात घ्या. स्पीड ऑफ प्रतीक डाउनस्ट्रीम इज इक्वल टू x प्लस 12 किलोमीटर पर आवर. आता पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्याचं जे स्पीड आहे ते किती असणार आहे? x प्लस 12. का? कारण बोटीचं स्पीड किती? 12, पाण्याचं स्पीड किती? x. जेव्हा प्रवाहाबरोबर जाईल तेव्हा दोघांची स्पीड एकमेकांना फेवर करतील का अपोज करतील? दोघं जर एका दिशेने झाले असेल फेवर होईल. दोघांचं स्पीड एकमेकांना काय करेल? सदा फेवर करेल, मदत करेल, आणि त्यामुळे टोटल स्पीड होणार x प्लस 12. आणि मग आता पहा, लक्षात घ्या. देअरफॉर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पहा लक्षात घ्या, डिस्टन्स अपॉन काय सांगा टाइम इज इक्वल टू काय असतं? व्हेलॉसिटी किंवा स्पीड. बरोबर ना? देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय सांगा? स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. इथं लिहितो पहा, टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउन स्ट्रीम इज इक्वल टू
सांगा किती किलोमीटर गेलाय तो, डिस्टन्स किती आहे 36 पा टाइम इक्वल टू काय डिस्टन्स 36 आणि स्पीड किती आहे जाताना x + 12. तर एवढे तास त्याला जायला लागतील पाण्याच्या प्रवाहाबरोबर 36 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 36 आपण x + 12 एवढे आवर्स लागतील. नीट लक्षात आलं सर्वांच्या, परत नीट लक्षात द्या. प्रतीकचं स्पीड बोटीचं स्पीड होतं 12, पाण्याचं स्पीड किती होतं x. मग जेव्हा तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर प्रवाहाच्या दिशेने जाईल त्याचे टोटल स्पीड होणार x + 12, कारण पाणी आणि बोट एकमेकांच्या फेवर मध्ये येते, दे आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन आणि सेम डायरेक्शन मूव्ह होत असल्यामुळे त्याची नेट स्पीड जे आलं ते x + 12 आलं. मग आता आपल्याला काय करायचे, जाण्यासाठी किती वेळ लागला, तर वेळ कसा काढतात, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पण टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. मग 36 किलोमीटर जाण्यासाठी डिस्टन्स किती 36 आणि स्पीड किती होतं जाताना x + 12. अशा प्रकारे मी याला आपण t1 म्हणूयात. काय म्हणूयात सांगा, t1. मी इथे लिहितो लागलं तर एक मिनिट थांबा, एक मिनिट. याला आपण t1 म्हणूयात. त्याच्याकडे 36 आपण काय सांगा x + 12 आवर्स. येते लक्षात, तर अशा पद्धतीने झालं t1 म्हणून. also स्पीड ऑफ, आता येताना पहा स्पीड ऑफ काय सांगा प्रतीक, अपस्ट्रीम. अपस्ट्रीमचा अर्थ कळाला का, पाण्याच्या विरुद्ध दिशेने. आता विरुद्ध दिशेने काय होणार आहे स्पीड, विरुद्ध दिशेने स्पीड होणार आहे 12 - x. किती होणार सांगा 12 - x. कारण का, बोट आणि पाणी विरुद्ध दिशेने, पाणी इकडे चाललंय बोट इकडे चालली, म्हणजे अपोजिट डायरेक्शन एकमेकांचं. आणि जेव्हा अपोजिट असतं त्यावेळेला सबट्रॅक्शन होते, सर्वांना माहिती आहे. 12 - काय सांगा x. या ठिकाणी 12 - x आले. आपण एक काम करूया, इथे 12 - x आहे की नाही, इथं सुद्धा 12 + x घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर गुणाकार करायला सोपं जाईल. x + 12 घेतलं काय आणि 12 + x घेतलं काय सेमच राहतं. एक काम करतो मी, इथं काय करतो सांगा 12 + x घेतो, म्हणजे जातानाचं स्पीड होतं 12 + x, येतानाचं स्पीड आलं 12 - x. आलं लक्षात, ठीक आहे. या ठिकाणी लिहितो km/h. मग आता पहा therefore या सूत्रानुसार पहा टाइम = डिस्टन्स आपण काय सांगा स्पीड. आलं लक्षात. मग टाइमला, या टाइमला आपण काय म्हणूयात t2 म्हणूयात. पहा काय म्हणूयात सांगा t2. किती, जेवढा गेला तेवढाच वर आला, रिटर्न झाला परत, म्हणजे डिस्टन्स किती परत 36 किलोमीटर खाली गेला, 36 किलोमीटर परत वर आला. आणि स्पीड किती येतानाचं 12 - x. एवढे तास त्याला यायला लागले, जायला लागले एवढे तास, यायला लागले एवढे तास. कळालं सर्वांना. मग आता आपली कंडिशन पहा, बाय गिवन कंडिशन टोटल टाइम इज इक्वल टू 8 आवर्स. जातानाचा वेळ येतानाचा वेळ बरोबर किती 8 आवर्स. आलं लक्षात. t1 + t2 जाताना एवढा वेळ लागला, येताना एवढा. हे कसं काढलं नीट लक्षात घ्या. फिजिक्स मधलं सूत्र वापरलं मी, डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू स्पीड आहे ना सायन्सचं सूत्र, त्याचा उपयोग केला, त्याच्या आधारे टाइम काढला. कारण आपल्याला कंडिशन टाइम मध्ये दिली होती, टोटल टाइम विचारला होता. मग जातानाचा वेळ काढणं गरजेचं होतं, येतानाचा वेळ काढणं गरजेचं होतं. मग दोघांची बेरीज 8. सांगा जाताना t1 किती आहे 36 आपण काय सांगा 12 + x आणि t2 किती आहे 36 आपण काय सांगा 12 - x इक्वल हाऊ मच 8. आलं लक्षात, ठीक आहे. आता आपण काय करत पहा, लक्षात घ्या. मी 36 इज टेकन कॉमन, 1/12 + x + 1/12 - x इज इक्वल टू 8. लक्षात आलं सर्वांच्या, सोपं आहे ना. चला आता सिम्प्लिफाय करूयात. 36 ॲज इट इज 12 + x ने इकडे मल्टिप्लाय करा 12 - x, 12 + x ने इकडे मल्टिप्लाय करा 12 + x. लक्षात येते ना, क्रॉस मल्टिप्लाय करून आपण डिनोमिनेटर सेम करत असतो. याने इकडे मल्टिप्लाय करायचं, याने इकडे करायचं, आणि आता याचा प्रॉडक्ट इथे द्यायचा असतो, आहे की नाही. आणि डिवाइडेड बाय काय सांगा 12 + x आणि इनटू काय सांगा 12 - x. लक्षात आलं सर्वांच्या. परत पहा, याने इकडे मल्टिप्लाय केलं 12 - x, याने इकडे मल्टिप्लाय केलं 12 + x आणि डिवाइडेड बाय दिस वन इनटू दिस वन इक्वल टू व्हॉट 8. आलं लक्षात. चला पहा 36 12 - x + 12 + x डिवाइडेड बाय 144 - x². खाली मी काय केलं a + b आणि a - b चा फॉर्म्युला वापरलाय. a + b a - b a² - b². 12 चा स्क्वेअर किती असतो 144 a² - b². कळालं सर्वांना खाली, ठीक आहे. इज इक्वल टू व्हॉट 8. यू कॅन सी दॅट -x + x गेट्स कॅन्सल. मग 36 इन ब्रॅकेट 12 + 12 किती आले 24 डिवाइडेड बाय 144 मायनस काय सांगा x² इज इक्वल टू हाऊ मच 8.
आलं लक्षात? ठीक आहे, चला आता आपण आणखी पुढे जाऊयात, लक्ष द्या. यायचा? ठीक आहे, चला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पल. मी क्रॉस मल्टिप्लाय करतो, चालेल ना? ठीक आहे, 8 चा अर्थ काय होतो? 8/1 क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय लक्ष द्या. 36 इंटू काय सांगा 24 इज इक्वल टू 8 इंटू काय सांगा 144 मायनस x स्क्वेअर. लक्ष आलं का सर्वांच्या? हा जो डिनोमिनेटर होता ना तो तिकडे गेला मल्टिप्लाय. लक्ष द्या, 144 मायनस x स्क्वेअर डिवाइडला होते, तिकडे काय आले सांगा मल्टिप्लायला गेले. 8 इंटू 144 मायनस x स्क्वेअर झाले. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे. लक्ष द्या, वन टू द नेक्स्ट वन करूया सॉल्व. आता 36 इंटू काय सांगा 24. हा 24 6 चा 144 अच्छा आहे 14 दुसरी 5 तर 14 किती झाले 5 तर 14 झाले 86 86 इज इक्वल टू 8 चौक 32 8 4 3 8 चौक 32 आणि 3 35 आणि 8 1 8 8 आणि 3 किती 15 मायनस x. पहा आता लक्ष द्या 24 चा 144 26 24 into 6 किती आता 144 याचे 4 आले 14 इज कॉमन. नंतर 24 3 चा 72 प्लस 14 86. इकडे पहा 8 चौक 32 8 झाले 3 8 चौक 32 8 झाले 35 झाले आणि 8 1 8 3 8. ठीक आहे, काय हरकत नाही. मायनस 8x स्क्वेअर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलो. 8 into x स्क्वेअर 8x स्क्वेअर. चला पुढे होता लक्ष द्या. देअरफॉर पहा मायनस 8x स्क्वेअर टेक्स हिअर इज इक्वल टू 152 मायनस 864. x ची टर्म ह्या बाजूला घेतला मायनस 8x स्क्वेअर इकडे आला हा तिकडे पाठवला तर ते सर्वांना साइन चेंज करू. नंतर पहा 8x स्क्वेअर इज इक्वल टू पहा 1864. 12 मधून 4 गेले किती राहतील 8 किती राहतील 4 14 14 मधून 6 गेले राहिले 8 राहिले 10 10 मधून 8 गेले 2. येते लक्षात? तर 200 काय सांगा 88. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आलो. x स्क्वेअर इज इक्वल टू 288 अपॉन 8 x स्क्वेअर इज इक्वल टू 8 त्रिक 24 खाली उरले 4 8 काय सांगा 48 36 चा डिवाइड बसलं. आणि मग आता पहा x इज इक्वल टू काय सांगा 6. प्लस और मायनस येऊ शकतो पण आपण प्लस घेणार आहे कारण का तर आपण x कोणाला मानलेले आहे सांगा स्पीड नेवर बी निगेटिव्ह. कळतं सर्वांना? मग आता पहा लक्ष द्या काय विचारले फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर पहा इथे विचारले इथे लागलं तर प्लस और मायनस 6 बट स्पीड ऑफ वॉटर करंट never be negative and therefore x is equal to be there plus 6 kilometer per hour. This is our answer. Therefore speed of water current is equal to 6 kilometer per hour. त्या पाण्याचं स्पीड असणार आहे 6 किलोमीटर पर आवर. इन दिस वे हे सगळं महत्त्वाचं आहे. पहा हे कडे जे असतं त्याच्यानंतर जास्त मार्क नाही येतात ज्याला आपण हॉट्स म्हणतो हायर ऑर्डर थिंकिंग एक्झाम्पल्स राईट. ठीक आहे, तर ह्या एक्झाम्पल्स मध्ये नीट लक्षात हे जे महत्त्वाचं आहे कंडिशन काय दिली आहे की टाइम्स जाताना आणि येताना लागणारा टाइम किती 8 तास. मग जायला लागणारा वेळ काढून घ्यायचा पहिला t1. मग वेळ कसा काढणार डिस्टन्स अपॉन स्पीड. जाताना स्पीड प्लस होतो येताना स्पीड मायनस होतो लक्षात घ्या. मग जातानाचा वेळ काढला डिस्टन्स अपॉन स्पीडने येतानाचा वेळ काढला डिस्टन्स अपॉन स्पीडने आणि मग दोघांची सम 8 तास दिली होती. त्याच्या आधारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर याचा स्क्रीनशॉट काढा लेक्चर संपल्या तर नीट पहा कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केले राईट. ठीक आहे, तर दिस इज द एक्झाम्पल नंबर 7 आणि रिमेनिंग एक्झाम्पल्स वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.